गाडी 2 मिनिट थांबा. खाली घेऊन गाडी तुमची. ही 100 माणस जवळजवळ 55 आसपास माणसं असलेली. ह्या लोकांचा जीव तुम्ही धोक्यात घालता इथं गाडी उभा करून. पहिली गोष्ट म्हणजे ह्या लोकांचा जीव धोक्यात आहे आता. आणि तुम्ही आमच्या माणसाला शिक्षक माणूस आहे, त्या माणसाला तुम्हाला कळायला पाहिजे. सध्या ह्याच्यात मला अडकवलं ह्याच्या दरवाजामध्ये तुम्ही अडकवता. तुमच्या तुम्ही नोकरीला आहे. 2 लेडीज आहेत माझ्या मंडळाची गाडी आहे. तुम्ही नोकरीला आहे, गाडीचा मालक नाही तुम्ही. एक मिनिट. तर सध्या नेहमीप्रमाणे मोडणीमच्या बस स्थानकात बस येत नसले आता हे ताजं आणि जिवंत उदाहरण आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतंय. जे आपले झडपीचे शिक्षक आहेत आसिफ तांबोळे यांच्यासोबत आता नेमका काय प्रकार झाला आहे तो त्यांच्याकडनं ऐकून घेऊयात. आणि सोबत आता वाहक पण असतील, चालक पण असतील, त्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रवाशांना वागणूक दिली हे देखील आपण जाणून घेणार आहोत. काही बोललो नाही. तर सध्या आपल्यासोबत असणार सर, काय नेमकं काय प्रकार झाला होता? ज्या वेळेस बस एसटी मध्ये चढत होतो त्यावेळेस मला दरवाजामध्ये अडकवण्यात आलं. दोघही वाहक आणि चालक आरेरावीची भाषा वापरत होते आणि त्याचबरोबर त्यांनी म्हणले मोडणीम हा स्टॉप नाही. मी म्हणलं गेली 21 वर्ष झालं मी अपडाऊन करतोय, मला वरती तरी सोडवा ही माझी अपेक्षा होती. पण नाही म्हणले. मी म्हटलं मागं पाठीमागं मोडणीमचा प्रवासी बसलेला आहे, मला दाखव म्हणले. मी त्याला दाखवलं, त्यानंतर तिथं बसलेलं होता. त्यावेळेसही त्याने म्हटलं की तिथं तिकीट निघत नाही, आम्हाला स्टॉप नाही, माझी लांब पल्ल्याची गाडीची जागा आहे, गाडी आहे. मी म्हटलं काय हरकत नाही, पण वरती उतरवा, पण मला उतरवा असं म्हटलं तरीही त्या रिक्वेस्टला त्यांनी मान्य केलं नाही. शेवटी तो प्रवासी बघण्यासाठी त्या ठिकाणी पाठीमाग कंडक्टर आले आणि चाचपणी केल्यानंतर तो प्रवासी मोडणीमचा तर मग मला आतमध्ये घेतलं अशा पद्धतीचं. आणि वाहक आणि चालक दोघही आरेरावीची भाषा वापरतात. प्रवाशांना कसं बोलावं याचं गांभीर्य या दोघांकडेही नाहीये. याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. मी पदाधिकारी पण आहे आणि मी शिक्षक पण आहे, या नात्याने या दोघाही या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं मी या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय. इथून पुढे मोडणीमच्या प्रवाशांचं अशा पद्धतीची अवहेलना या ठिकाणी होऊ नये एवढीच अपेक्षा आपल्या या मीडियाच्या मार्फत करतो. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं सुद्धा दुसऱ्या बाजूला याच राष्ट्रीय महामार्गावरती अशा पद्धतीनं धोकादायक पद्धतीनं प्रवासी उतरवण्याचं काम करतात. खरं तर मोडणीम बस स्थानक जे आहे ते अधिकृत थांबा आहे, मात्र संध्याकाळच्या वेळेस आणि दिवसासुद्धा प्रवाशांना घेताना सोलापुरातून बसतानाच या ठिकाणी मोडणीमचा स्टॉप नाही असं सांगितलं जातं. आणि त्यानंतर काही वेळेस रात्रीच्या प्रवासाला तर नेमकं त्या ठिकाणी प्रवाशांना घेतलंच जात नाही. आज तर खऱ्या अर्थानं शिक्षकांना सुद्धा डावलण्याचं काम या एस टी महामंडळाच्या या दोन्ही चालकांनी वाहकांनी केलंय. एस टी अक्कलकोट आणि बदलापूरचे आहे आणि गाडी नंबर आहे MH14 LX 4020. ही जी बस आहे या बसनं आज सोलापुरातून प्रवासी चढत असताना शिक्षकालाच डावलल्याचं आपल्याला पाहायला मिळाले. बस या ठिकाणी बदलापूरकडे निघालेले आहे. मात्र अशा वारंवार घटना होतात. मोडणीमच्या युवकांनी मध्यंतरी आंदोलन केलं होतं, उपोषण केलं होतं, तरी देखील एस टी प्रशासन अद्यापही दखल घेत नसल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी. आणि आता या ठिकाणी काही युवक जमले होते की व्हॉट्सअप ग्रुपवरून तशा पद्धतीनं आवाहन करण्यात आलेलं होतं की एस टी बस जर मोडणीमच्या बस स्थानकामध्ये येत नसेल तर व्हॉट्सअपवरती आव्हान नंबर दिले होते आणि त्यानुसार आत्ता मोडणीमचे युवक या ठिकाणी जमलेले आहेत आणि वाहक आणि चालकाला या ठिकाणी जाब विचारायचं काम या ठिकाणी केलं जात आहे. आणि यामध्ये तू मी थोडंसं झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आमच्या बाया माणसांना जर आज गड्यांची परिस्थिती बाया माणसांना काय करत असते. नाही गाडी जाऊ देत नाही, कोणाला काय करायचं बघू, कोणाचं काय करू. नाही गाडी जाऊ देत नाही, गाडी जाऊ देत नाही. कळायला पाहिजे ना, चल रे, तुम्हाला कळायला पाहिजे ना. चल खाली चल, चल खाली त्यासाठीच बोलतो ना. चला
चला चला चला आम्ही ही रोजच आहे. चला 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 जरा गाडीत प्रवासी असतात का नसते मग तुमचं काम आहे बसलेलं बोलायचं तुम्ही हायवेला कसं पडता हायवेला कसं पडता तुम्ही एक मिनिट सर सुट्टी घेतो ह्याची चालू आहे चालू आहे कंडक्टरची काय